नमस्कार. मी टी वाघमोडे सर, इंदापूर. आज नेहमीप्रमाणे आजही सर्वांना शुभ सकाळ. आज आपण एका विशेष गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. तो म्हणजे मी आज आपल्या सर्वांना एक सुविचार सांगतोय आणि तो सुविचार आपल्या जीवनामध्ये कसा उपयुक्त ठरतो याची आपण चर्चा करूयात. आपल्या सर्वांना सुविचार तो माहीत आहे, प्रयत्न हाच देव असतो. तुम्ही आम्ही बघूया की आज आपण चालू काळामध्ये तुम्ही आम्ही आपण जीवन जगत असताना बऱ्याच अशा वेळेला तुम्ही आम्ही देवाला एकच मागत असतो, दे रे हरी पटका. म्हणजे काय, दररोज मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. आता लक्षात घ्या, म्हणजे घरामध्ये लक्षात घ्यायची वस्तू आहे. AC असेल, रेफ्रिजरेटर असेल, प्रत्येक गोष्ट चैनीच्या वस्तू आपण दररोज लक्षात घ्या, परमेश्वराला म्हणतो, हे देवा की मला त्या वस्तू प्राप्त होऊ देत, मला या सर्वच गोष्टी मिळू देत. पण त्या गोष्टीसाठी, त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी किती करताय, तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही आजपासून तयारी लागा. माझ्या घरामध्ये ज्या वस्तू नाही, ज्या गोष्टीची मला आशा आहे, ज्या गोष्टीची माझ्या मनामध्ये इच्छा आहे, ती गोष्ट मी अचीव केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्नवादी व्हा, प्रयत्न करा. 100% यश मिळायचं आहे. पण तुम्ही आधी प्रयत्न करतच नाही, फक्त आणि फक्त आशेने इच्छेने. अरे आपल्या सर्वांना इथे कोणतीही गोष्ट विनासायास कधीही प्राप्त होत नाही. विनासायास म्हणजे प्रयत्न न करता. म्हणून प्रयत्न करा. प्रयत्न एवढं करा की त्या विधात्याला सुद्धा वाटलं पाहिजे की हा समोरचा विद्यार्थी, समोरचा पाल्य, समोरचा मुलगा, समोरचा मुलगी प्रयत्न एवढं करते की मी त्याला किती भरभरून दिलं पाहिजे, हे परमेश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे. एवढा आपण तुम्ही आम्ही प्रयत्न केले पाहिजे. खरं सांगू का, संकट ही प्रत्येकाला असतात, संकट ही प्रत्येकाच्या जीवनात असतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट तुम्हाला अडवायला कधीच येत नाहीत, तर ते तुमच्या आमच्या ध्येयाची उंची वाढवायला येतात. म्हणून सांगतोय, ध्येय वेडं व्हा. जरी आपण एकटा असेल, काही घराची अशी दशा झाली, लक्षात घ्या की काही घराला वालीच कुणी राहिलेलं नाही. काही घरामध्ये अशी दशा झाली की एकला चिरलो रे ही भूमिका लक्षात घ्या निर्माण झालेल्या सर्वच गोष्टी आपल्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. आपल्याला सर्वच गोष्टी पुढवून कराव्या लागत आहेत, कारण आपल्याला कोणाचा आधार राहिलेला नाही. पण मी अशा माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना, माझ्या मित्रांना, माझ्या मैत्रिणींना विशेषतः लक्षात घ्या, अति महत्त्वाचा सल्ला विनंती करतोय, कृपया हरून कधीच जाऊ नका. मनाला सांगा, अंतःकरणाला सांगा, जी गोष्ट मला अचीव करायची आहे ती गोष्ट मी मिळवणारच. 100% मी ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच. मी हरून कधीच जाणार नाही आहे. सत्य सांगतो, तुम्ही जर मनाला अंतःकरणाला, बरं आता आपल्याला आधार, मनाला अंतःकरणाला आधार 100% जर द्यायलाच कोणी नसेल, तर आपण आपल्या मनाला अंतःकरणाला आधार दिला पाहिजे. आपणच स्वतःला प्रेरणा प्रोत्साहन दिली पाहिजे. आणि स्वतःला प्रेरणा प्रोत्साहन देऊन प्रत्येक कार्य तुम्ही आम्ही प्रामाणिकपणे केलं, तर सत्य सांगतो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही यशस्वी होऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाच्या घरात किंवा किती गरिबाच्या घरात जन्माला यायचं का श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं तुमच्या आमच्या हातात नसतं. पण गरीब म्हणून जन्माला आलात तर सत्य सांगतं, लक्षात घ्या, गरीब म्हणून जन्माला आलात हे ठीक आहे, पण गरीब म्हणून मरणं हे खऱ्या अर्थानं पाप आहे. कारण तुमची आमची परिस्थिती तुम्हा आम्हाला बदलायची आहे. मग तुम्हा आम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हा आम्हाला उठून उभं राहावे लागेल, तुम्हा आम्हाला प्रयत्न करावे लागतील, तुम्हा आम्हालाच लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट पुढवून करावं लागेल. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं 100% तुम्ही आम्ही आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ, अन्यथा नाही आहे.
सर्वांनीच म्हणून आजपासून मनाला अंतःकरणाला सांगा, मी 100% प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली करणार आहे, 100% सकारात्मक करणार आहे, मी प्रयत्नवादी होणार आहे, मी ध्येयवेड होणार आहे. जी गोष्ट आम्हाला मिळवायची आहे त्या गोष्टीचा आपल्याला रात्रंदिवस वेळ लागलं पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करेपर्यंत, मग ती कोणतीही असो, ती गोष्ट प्राप्त करेपर्यंत मी थांबणार नाही आहे. 100% ती गोष्ट जोपर्यंत अचीव करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशीचं, प्रत्येक वर्षाचं, प्रत्येक 6 महिन्याचं, प्रत्येक महिन्याचं आमचं काहीतरी टार्गेट असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. कारण आपल्या जर समोर काहीतरी ध्येय असेल तर ते आपण ध्येय अचीव करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, म्हणजे प्रयत्न करतो. आणि प्रयत्न केले 100% यश मिळतंच. अडचणी प्रत्येकाला आहेत. आज प्रभू रामचंद्राला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. ते तर देव आहेत, मग तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतील, अनेक अडथळे येतील, परंतु हारून जाऊ नका, मागं वळून बघू नका. ध्येय गाठायचं आहे ना, मागं वळून बघू नका. 100% प्रयत्न करा, 100% यश तुमचं असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त एक आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय मिळवू शकता, तुम्ही काय कमवू शकता, कोणत्या क्षेत्रात मला रस आहे हे मनाला सांगा, अंतःकरणाला सांगा. त्या क्षेत्रामध्ये प्रगती करा. फक्त एक आहे, 100% त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्याशिवाय मागं वळून पाहू नका. तुमचं उद्याचं आयुष्य आणि भविष्य उज्ज्वल असेल, 100% उज्ज्वल असेल. फक्त एक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी काय म्हटलं तर निराश कधीच होऊ नका. कदाचित आपलीच माणसं किंवा आपलेच लक्षात घ्या, काही लोक आपल्याला बऱ्याच वेळ लक्षात घ्या निगेटिव्ह करतात, पण त्यांच्या निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक कधी होऊ नका. नेहमी सकारात्मक राहा, नेहमी प्रयत्न करा, 100% तुम्हाला यश मिळेल. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं प्रयत्न करा, यश तुमचेच आहे याविषयी मी लक्षात घ्या. थोडंसं आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया मी दररोज आपल्याला विनंती करतो आहे की जशाच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून लक्षात घ्या नोटिफिकेशन ऑन करा, की जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. सगळे व्हिडिओ पहा, कृपया पहा. आणि अतिमहत्त्वाची गोष्ट, कृपया कमेंट करा, की जेणेकरून मला तुमच्याशी काय संवाद साधायचा आहे, कशाविषयी बोलायचं आहे हे मला बोलण्यासाठी मनाला अंतःकरणाला सांगता येईल आणि त्या गोष्टीवरती तुमच्याशी संवाद साधता येईल. 100% कृपया कमेंट करा. धन्यवाद.